महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक टोली मोरे सर या ठिकाणी शुभेच्छा देतील. सर्व मान्यवर पदाधिकारी आणि तिथे मैदानामध्ये या आजच्या या मंगल प्रसंगी उपस्थित असणारे सर्व आदरणीय यांना मानाचा सन्मानाचा जय भीम. खरं तर आम्हाला पहिल्यांदाच क्षण आम्ही अनुभवला की भीम जयंतीच्या अगोदर काय होऊ शकतं. येणाऱ्या भीम जयंती आहे 14 एप्रिल. प्रत्येकाच्या मनात नाही तर प्रत्येक अख्खी भारतीयांच्या मनात असलेलं ती आकर्षण आणि त्याची सुरुवात कशी असते आज आम्ही पहिल्यांदा अनुभवणार आहोत. आणि ही संधी आम्हाला तुम्हा सगळ्या मुरुडकरांनी विनोद भाऊंनी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि येणाऱ्या 5 एप्रिलच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची एकमेकांशी ओळख झाली आणि ते नाते इतकं दृढ झालं की मला असं वाटतं की आज आम्हाला हा इतका मोठा बहुमान दिला या आजच्या पूजनाच्या दिवशी. तर हे नातं अगदी आमच्या एकमेकांच्या सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांच्या अंतिम श्वासापर्यंत राहील याची मात्र मला खात्री आता आज नेमकीच पटलेली आहे. आणि खूप आनंद होत आहे की हा एक अनोखा क्षण मला अनुभवायला मिळते. तुम्ही 5 एप्रिलला तर तुम्हाला यायचंच आहे कारण तो एक वेगळा कार्यक्रम होणार आहे. आणि त्याच नंतर एक 10 एप्रिल रोजी याच महोत्सवाचा आज आपण भूमिपूजनासाठी इथे आलेलो आहोत. त्या महोत्सवामध्ये एक अनोखा अजून एक वेगळा कार्यक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. सादर करणारे बरे आम्हीच असतो पण त्या महोत्सवामध्ये खरी या म्हणजे तुम्ही नेहमीच करत आलेला आहात तुम्हाला बुलढाणाकरांना सगळ्यांना माहिती आहे. तो महोत्सव मला पाहताही येईल आणि त्या महोत्सवामध्ये आम्हाला कार्यशील पण होता येईल इतकं आम्हाला सुंदर असं वाटत आहे. तो मनाचा एक आनंद वेगळा आहे. आणि त्या महोत्सवामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही खूप योगदान देणार आहोत. त्याच पद्धतीने मुंबईकरांचे अजून जसं या महोत्सवाने मुरुडकरांचे टिपवले जातात मुरुडकर सगळे त्यांचे तसंच आमच्या कार्यक्रमामुळे सगळ्यांचे डोळे आणि डोळे टिपवले जातील आणि कानही तृप्त होतील. आणि प्रश्न पडेल की परत पुढच्या वर्षी सीमाताई आणि जालिदादांना परत बोलावंच लागेल. आज विनोद भाऊने नक्की खात्री होती नक्की होईल. इतकं बोलून मी विनोद भाऊंच्या या सगळ्या इतक्या मोठ्या कार्याला मी खूप मंगलकामना देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. सर या ठिकाणी एक मुकडा झाला पाहिजे म्हणजे सर्वांची इच्छा. प्रदीप माईक त्यांच्याकडे ठेव. प्रदीप सर एक काव्याच्या रूपातून एकच मुकडा आणि नंतर ताईंना देखील एक काव्याच्या रूपातून मुकडा बोलायचा. धन्यवाद रणदेव साहेब. ज्या महामानवाच्या जयंतीसाठी आपण सगळे उत्सुक आहात. संपूर्ण भारत उत्सुक असतो. केव्हा एकदा 14 एप्रिल येते केव्हा एकदा एप्रिल येते. हे कशामुळे होतं तर त्याच ह्याच्यावर मी लिहिलेलं स्वतः लिहिलेलं गाणं मी आपल्याला ऐकवतो. सारा देश मी पिंजला म्हणजे शोधला. सारा देश मी पिंजला भीमासम एक ना दिसला. सारा देश मी पिंजला भीमासम एक ना दिसला. संविधान देऊन देशाला संविधान देऊन देशाला. आता इथे फक्त बौद्धच नाही आहे तर सगळा बहुजन आहे. हकदार तुला रे केला सारा देश मी पिंजला भीमासम एक ना दिसला.